पेनल्टीवर गेला असता आणि पेनल्टीवर काही होऊ शकते. सो ऑल द बेस्ट बोथ द टीम. तर मित्रांनो, आज आपण उत्तन बीचवर आलेले आहोत. जसे आम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतं की आपण नक्कीच फायनलचा मॅच कॅप्चर करण्यासाठी येणार आहोत. तर आज आपण फायनलचा मॅच कॅप्चर करण्यासाठी आलो आहोत. आणि पुढे काय होणार आहे, DBU व मनोरी, ओमशाही मनोरी यांच्यामध्ये जो मॅच होणार आहे त्यामध्ये कोण जिंकणार आहे. तर आपण चला व्हिडिओ सुरू करूया आणि आता आपण बघणार आहोत की कोण जिंकणार आहे. तर चला. आणि रेफरीने विसल ब्लो केले आहे. तर पहिला शॉट मला वाटते DBU ने घेतलेला आहे आणि DBU ने चांगल्याची पासिंग सुरुवात केलेली आहे. आणि त्यांचा सुद्धा गेम खूप खतरनाक आहे, मी अगोदरच बघितलेला होता. तर आता आपण तिथे बघूया ओमशाही यांनी आपला गोल मारण्यासाठी पासिंग त्यांची सुरूच आहे. तर खूप चांगले असे चेंज करीत असतात, खालून वरती बॉल घेती येत असतात. तर कशा प्रकारे पूर्ण मॅच सुरू आहे. ओमशाही टू मला वाटतं की बॉल डिफ्लेक्ट होऊन DBUकडे गेलेला आहे आणि चांगलं असं कटिंग स्किल्स. आणि आता परत एकदा ओमशाहीच्या प्लेअरवर गेलेला आहे मला वाटतं चांगला असा. आणि इथे गोलकीपरने चांगलं रीतीने गोल गॅदर केलेला आहे. ओमशाही यांचा परत बघूया काय होतंय. आणि इथे मला वाटते चांगलं अशी आणि परंतु इथे पाऊल झालेला आहे. मला त्यांचं करण्यावर हे क्रिकेट घेतलेलं आणि मला आणि कर्मचारी गोल मारलेले क्रिकेटच्या खूप चांगल्या रीतीने चालणार आहे, कारण एक गोल गेलेला आहे आणि ते केलेलं आहे. कर्मेश ते स्वतःच कन्वर्ट करून डिफ्लेक्ट झालेला आहे. आणि परदेशा इथे मला वाटतं ओमशाही यांच्याकडे गेलेला आहे आणि ओमशाही आणि मला वाटतं इथे पाऊल कमबॅक खरोखर नक्कीच करतील आणि ते चांगला असा स्कोर केलेला आहे. खूप चांगला असा मॅच सुरू आहे आणि बॉल सुद्धा खूप मस्त रीतीने आणि ते डिफ्लेक्ट झालेला आहे. झालेला आहे, बॉल पास केलेला आहे. तर बघूया, तर चांगलीच गाडी हो यांच्याकडे बॉल गेलेला आहे आणि इथे कॉर्नर आणि ते चांगलं
तर परत एकदा चांगली पाशी होती त्यांना टीमचं असं वाटत नाही की एक लोकल दिसत असते, परंतु आता फुटबॉलचा मॅच आणि मला वाटतं इथे रेस यांनी कार्ड जाहीर केलेलं आहे. तर डिग्रीच्या एक प्लेअरला कार्ड भेटलेले आहे. तर 2 मिनिटं मला वाटते बाहेर ठेवण्यात येत आहे डिग्रीच्या एका प्लेअरला. तसेच आता फ्री किक परत आणि शॉट आणि डिफ्लेक्ट झालेला आहे. तर बघूया डिग्रीच्याकडे बॉल खूप चांगलं जोर बॉल जात आहे. शॉट आणि चांगले शेटर, परंतु आहे ते 2 मिनिटं बाहेर राहतील. तर परत एकदा बघूया काय होणार आहे. आणि इथे गोल प्रयत्न केला होता आणि प्रयत्न केल्यानंतर आणि परत एकदा मला वाटते तसंच काहीतरी दृश्य आणि इथे मला वाटते शॉट आणि इथे सेव्ह केलेलं आहे. जर ही गोल केली असती तर नक्कीच परत त्या मॅचला मजा आली असती. तर परत एकदा डिबियनला कॉर्नर आलेले आहेत आणि ते कॉर्नर शूट घेणार आहेत आणि त्यांना गोल मारण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. मला ते वेळ तेवढे कमी आहे आणि खरोखर जिंकलेला आहे. तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच आपले इकडचे येऊन त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. तुम्हाला इकडे बोलवलं त्यावेळी तुम्हाला खरोखर वाटलं असेल की आपण क्रिकेटची मॅच तर खूप बघितलेली आहेत, पण उत्तरमध्ये फुटबॉलचा सुद्धा खूप मोठा क्रेज आहे. तर तुम्ही तुमच्या कशा प्रतिक्रिया द्या ना या मॅच विषयी आणि BFC विषयी. सर्वप्रथम रिओन अभिनंदन तुझं. खूप छान कम्पेअरिंग केलं. म्हणजे पहिल्यांदाच मी तुला फुटबॉलचं कम्पेअरिंग करताना पाहिलं आणि यूट्यूब चॅनलबद्दल सुद्धा अभिनंदन. तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. यूट्यूब चॅनल रिओन मेचरी उर्फ पुष्पा उत्तनचा, तर ते पण फॉलो करा. आणि ह्या मॅचबद्दल म्हणजे फुटबॉलच्या क्रेजबद्दल मी बोलू इच्छिते की इथे ओम साई फुटबॉल क्लब आणि DBO आमचा उत्तनचा म्हणजे क्रिकेटमध्ये माहीर, त्याचप्रमाणे इतर सामाजिक कामामध्ये सुद्धा ते माहीरच असतात. ओम साईबद्दल मला जास्त माहिती नाही, परंतु तुमचे फॉलोवर बघितल्यानंतर खरंच एक म्हणजे बरं वाटतं की लेडीज इथे फॉलोवर आलेले आहेत आणि खूप सुंदर असं इथे परफॉर्मन्स केलेलं आहे तुमचे. खरं म्हणजे फुटबॉलची मॅच मी पहिल्यांदाच बघितली आहे. क्रिकेटच्या मॅचबद्दल बरंचसं मी जात असते, परंतु खूप असा सुंदर असा तुमचा परफॉर्मन्स होता. DBOची डिफेंडिंग आणि ओम साईचं म्हणजे हे काय बोलतात ते गोल. तर खूप सुंदर असा मॅच झाला.
बघायला पण आनंद वाटला. आम्ही हे सोडून स्टेज सोडून आम्ही पुढे बघितलं. तर परत एकदा अभिनंदन मनोरी टीमचं आमच्या उत्तन गावात आल्याबद्दल. असेच तुम्ही येत जा. आमच्या बऱ्याचशा म्हणजे फुटबॉल मॅच क्रिकेट मॅच होत असतात. आणि त्याचबरोबर DBO बद्दल तर मी बोललेलेच आहे. DBOचे बरेच जण माझ्या ओळखीचेच आहेत, म्हणजे सगळेच जण, आणि त्याच्यातले माझे बरेचसे स्टुडंट पण आहेत. तर परत एकदा तुमचं सुद्धा अभिनंदन. आणि ही जी टुर्नामेंट जी आयोजित केली ते आमचे BCC म्हणजे BFC भाटेबंदर फुटबॉल क्लब, त्याच्यामध्ये पूर्ण भाटेबंदरचे जे आपले फुटबॉल लवर आहेत त्यांनी आयोजित केलेली मॅच होती. अतिशय सुंदर असं हे होतं. आता खरं म्हणजे आमची वेलंकणीची यात्रा चालू असल्यामुळे इथे प्रेक्षक कमी आहेत, परंतु आमचे लाईव्ह चॅनल चालू आहे, त्याच्याद्वारे आम्ही प्रेक्षक तिथून बघतच आहेत. तर परत एकदा BFCचं खूप खूप अभिनंदन. इथे आम्हाला बोलावलं, आमचा मानसन्मान केला, म्हणून परत एकदा धन्यवाद. आणि रिओन परत एकदा कॉम्प्लिमेंट. तर थँक्यू शर्मिल मॅडम. आणि कलिग्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही अपोजिट खेळत होतो, परंतु मी एक सांगू इच्छितो की हा फुटबॉल हा गेम आहे, हा टायमाचा गेम आहे. आणि उत्तरमध्ये घाणेरडी सवय आहे की टीम्स वेळेवर येत नाही, त्याच्यामुळे 6 मिनिटाचा मॅच होतो, 7 मिनिटाचा मॅच होतो. कधी कधी माझी टीम सुद्धा असते, त्याच्यामध्ये मी सांगत नाही की दुसऱ्या टीम्स असतात, कधी कधी माझी पण टीम असते. पण एक मी विनंती करतो सर्व टीमांना की जेव्हा जी टीम ऑर्गनाईज करते तुम्ही वेळेवर या, कारण तुम्ही वेळेवर आले 15 मिनिटाचा मॅच होईल. आणि जर एखाद्या टीमने, आता आपण पाहिलं की ओम साईने स्कोर केलेला, परंतु DBU कडे टाइम होतो आणि त्यांनी बॅकअप केला, लगेच 1-1 झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा स्कोर केला, म्हणजे टाइम भेटलं. आणि जर इथे जर 6 मिनिटाचा मॅच असला तर हा नक्कीच सामना पेनल्टीवर गेला असता आणि पेनल्टीवर काही होऊ शकते. सो ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. अँड इथे सर्व जे फुटबॉल लवर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही पण ह्याच प्रकारे खेळा आणि टुर्नामेंट ऑर्गनाईज करा. थँक्यू. थँक्यू सर. जसं त्यांनी सांगितलेलं टायमाला खरोखर महत्त्व द्यायचं लागतं. तर आपण टायमाच्या बरोबर राहिलो तर खरोखर टाईम तुम्हाला सुद्धा मान देईल, नाहीतर मग टाईम तुमच्याबरोबर खेळू लागला तर मग सर्वांनाच माहिती आहे. तर आता मला वाटते दोन्ही ज्या टीम्सच्या कॅप्टन्स आहेत त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत्या सर्वांनी. चला एक पब्लिक साठी पुष्पा होऊ द्या, एक पब्लिक साठी पुष्पा होऊ द्या. ताप आलेला आहे. तर आजचा डिफेंडर ऑफ दी BFC टुर्नामेंट जात आहे तो म्हणजे DBU संघातील विकू. आपल्या BFC टुर्नामेंटचा डिफेंडर विकू. जो गोलकीपर ठरलेला आहे तो म्हणजे बराकर टीम मधून मायकल. जर त्यांचा कोणीतरी प्लेअर असेल तर त्यांनी यायचं आहे. कोण आवाज नाही येत आणि DBU मध्ये विचारायचं होते कुणाला जाणार आहे. तर बेस्ट प्लेअर ऑफ BFC टुर्नामेंट गोस टू खतरनाक आहे. तर बेस्ट प्लेअर जात आहे ते म्हणजेच कर्मेश यांना. तर कर्मेश यांनी स्टेजवर यायचं आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट गोल केली तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की मला बेस्ट प्लेअरचा जी ट्रॉफी आहे ती भेटणार आहे, किंवा तुम्ही असं वाटलं होतं की आम्ही मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे, ट्रॉफीज तर अशा खूप येतील. तर तुम्ही काय म्हणा? आम्ही जिंकलो, मला खूप आनंद झाला. सर्वप्रथम BFC संघाचे खूप खूप आभार. आम्हाला ते दरवर्षी खेळायला इथे बोलवतात आणि आम्हाला पण खूप आनंद होतो. इथे खूप चांगला टुर्नामेंट होतो हा दरवर्षी आणि मला स्वतः टीमचा खूप अभिमान आहे माझ्या. आम्ही लगातार दुसऱ्या वर्षी जिंकत आहोत आणि हे बेस्ट प्लेअरचं असंच स्वतः मुली नाही मिळत, त्यामध्ये टीमची पण काहीतरी हे असते, मेहनत असते टीमची सुद्धा. थँक्यू. तर DBU चला अभिनंदन करतो. पुढच्या वर्षी सुद्धा लवकर या.
आता अंधारसुद्धा झालेला आहे आणि आजचा पण ब्लॉग संपवणार आहोत. तर आज जो आपण मॅच कॅप्चर करण्यासाठी आलो होतो तोच म्हणजेच DBU वर्सेस मनोरे FC ओमसाई. तर ओमसाई हे जिंकलेले आहेत आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच भेटत असतील. तर तसेच आपण अगोदरसुद्धा ब्लॉग्स बनवलेले आहेत, त्यालासुद्धा तुम्ही बघून लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच कॉमेंट करा. आणि आज ओमसाई जिंकलेले आहेत, त्यांनी 2 गोल केलेले आहेत आणि DBUने सुद्धा चांगलासा कमबॅक केला होता, परंतु ते दुर्दैवाने हरले. एक गोल त्यांना झाली नाही. पण चांगला पूर्ण मॅच होता, चांगला एक्सपिरियन्स होता, खूप बरं वाटलं. तर चला, बाय बाय, टेक केअर.